वेलकम टू माय चॅनल। आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5 बघणार आहे। भारतीय कला केंद्र सोलापूर, आपल्याला NGOचं नाव दिलं आहे, भारतीय कला केंद्र दिलं आहे सोलापूर। सो फर्स्ट लाईनमध्ये आपण लिहू इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र। सेकंड लाईनमध्ये त्याची प्लेस म्हणजे सोलापूर लिहू। त्यानंतर दिलं आहे आपल्याला गिव्स you the following information for the year ending 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. सो आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे। डेट दिली आपल्याला 31st मार्च 2018 बनवायचं। त्यानंतर आपल्याला दिलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2018. सो आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे 31st मार्च 2018चं। आता आपण बॅलन्सेस बघून घेऊ। फर्स्ट आपल्याला कोणता आयटम कुठे राहील हे पोस्टिंग करू। सेकंड ॲडजस्टमेंट सोल्युशन आणि थर्डला सोल्युशन बघणार। तर आपण फर्स्ट डेबिट बॅलन्सेस फर्स्ट दिले टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, सो याचा इफेक्ट होत नाही इलेक्शन पण, बट तो क्लोजिंग बॅलन्स असतो त्याचा इफेक्ट होतो कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, तर त्याचा इफेक्ट जाईल, ते जातील असेट साईडला। पण आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर नाही करायची, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचे। सो याचा इफेक्ट इथे होणार नाही, बट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये याचा इफेक्ट द्यावा लागेल। त्यानंतर दिलं आहे कॅश ॲट बँक। कॅश ॲट बँक जाईल आपली एक प्रकारची इन्कम आहे, सॉरी लॉकर रेंट, ती आपली इन्कम आहे। त्यानंतर आहे टू एंट्रान्स फीज, एंट्रान्स फीजसुद्धा आपली इन्कम आहे। त्यानंतर आहे आपल्याला सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर दिलं आहे, ती त्यासाठी त्यांची इन्कम आहे। म्हणजे आपण सपोज एक ओल्ड न्यूजपेपर आपण खरेदी करतो ते आणि ती रद्दी, म्हणजे आपण रद्दी म्हणतो त्याला, ती रद्दी आपण विकून देणार, तर त्यापासून आपली इन्कम येईल, म्हणजे पैसे येतील, सो ती इन्कम आहे। त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, तीसुद्धा एक इन्कम आहे। त्यानंतर आहे लिगेसीस, लिगेसीस म्हणजे ती इन्कम आहे। लिगेसीस म्हणजे वारसा हक्क, किंवा आपण एखादी व्यक्तीने किंवा आपली प्रॉपर्टी मेल्यानंतर किंवा वारल्यानंतर जे एखादी NGOला याला डोनेट करतो त्याला आपण वारसा म्हणतो, म्हणजे लिगेसीस, तर ती आपल्यासाठी एक इन्कम राहणार आहे। म्हणजे भारतीय कला केंद्र जे NGO आहे त्यासाठी ती इन्कम आहे, तर ते जाईल इन्कम साईडला। त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, तीसुद्धा आपली एक प्रकारची इन्कम आहे। नंतर मिसलेनियस रिसिप्ट, तीसुद्धा इन्कम साईड आहे, इन्कम साईडला जाईल। त्यानंतर आपण आता क्रेडिट बॅलन्सेस बघून घेऊ। त्यात आहे फर्स्ट बाय स्टेशनरी, ते आपल्यासाठी एक्सपेन्सेस होते, जाईल एक्सपेंडिचर साईडला। फर्निचर परचेस, फर्निचर परचेस नंतर खरेदी केली, बट ते एक असेट आहे फर्निचर, सो लॉंग टर्म पिरियडसाठीच होते, जाईल असेट साईडला। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट केली आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये, ते जाईल असेट साईडला। त्यानंतर दिलं आहे एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, तर आपल्यासाठी एक्सपेन्सेस होते, जाईल एक्सपेन्स साईडला, एक्सपेंडिचर साईडला। त्यानंतर पोस्टेज, ते सुद्धा एक्सपेन्स आहे, ते एक्सपेंडिचर साईडला जाईल। नंतर मॅगझिन्स अँड न्यूजपेपर बाय केलेलं आहे, तर ते आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे, तो जाईल एक्सपेंडिचर साईडला। नंतर बाय सॅलरी, सॅलरी जाईल आपली एक्सपेंडिचर साईडला, एक्सपेन्सेस आहे। त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आहे दिलेले आहे, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, ते जातील असेट साईडला। आता आपण ॲडजस्टमेंट बघून घेऊ। त्यात दिलं लिगेसीस आर टू बी कॅपिटलाइज, सो ते लिगेसीस इन्कम साईडला लेस होईल आणि सेकंड इफेक्ट ते कॅपिटलमध्ये ॲड होईल फ्रॉम कॅपिटल। त्यानंतर हा सेकंड इफेक्ट होणार नाही, कारण आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर नाही करायची आहे, फक्त आपला हा फर्स्ट इफेक्ट होईल लिगेसीसमधून लेस। त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी दिली 200, तर ते आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड होईल आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला जाईल। त्यानंतर 15% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, तर ते होईल एंट्रान्स फीमधून लेस होईल इन्कम डिचर साईडला, आणि सेकंड इफेक्ट कॅपिटलमध्ये ॲड होईल फ्रॉम कॅपिटल। सो आपल्याला फर्स्ट आपण आता सोल्युशन बघून घेऊ। सॉरी, आता आपण
एक टिक मार्क करून घेऊ. आपल्याला फर्स्ट लिगेसीसला दिलं होतं, सो लिगेसीसवर एक टिक करू. फर्स्ट एक ॲडजस्टमेंट होती, नंतर आउटस्टँडिंग सॅलरीवर होती, सॅलरीवर पण, आणि एंट्रान्स फी. सो आपल्याला 3 ॲडजस्टमेंट होते 3. सो याच्यामध्ये आपल्याला यांच्यामध्ये एक एक प्लेस जागा सोडावी लागेल. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. तर आता सुरुवातीला दिलं आहे आपल्याला भारतीय कला केंद्र सोलापूर. तर आपण फर्स्ट लाईनीत लिहू इन द बुक्स ऑफ, जे नाव दिलं आहे ते लिहू, भारतीय कला केंद्र, भारतीय कला केंद्र. त्यानंतर त्यांनी दिलं आहे सोलापूर प्लेस, सो ते लिहू आपण इथे सोलापूर. नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड, डेट आपण इथे लिहू 31 मार्च 2018. आपलं हे फिक्स आहे. फर्स्ट लाईनीत लिहितो आपण इन द बुक्स ऑफ, नंतर जे आपण NGOचं नाव, सेकंड त्याची प्लेस, नंतर आपण लिहितो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आता आपण एक एक आयटम बघून घेऊ. तर रिसिप्ट साईडला आपल्याला दिलं होतं, इथे बघू शकता आपण कॅश इन हँड बँक बॅलन्समध्ये लिहिलं नाही. त्यानंतर आता कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक येणार नाही. लॉकर रेंटमध्ये येईल, लॉकर रेंट आहे आपलं 400, ते जाईल इन्कम साईडला. डेबिट आणि क्रेडिट साईड लिहायला विसरायचं नाही, तर ते आपण इथे लिहू. बाय डेबिट साईडला येतं 2 आणि इन्कम म्हणजे क्रेडिट साईडला येतं बाय, तर इथे येईल बाय लॉकर रेंट. त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, सो ते जाईल आपले डायरेक्ट आउटर साईडचे इन्कम अमाऊंट साईडला 400. त्यानंतर आहे टू एंट्रान्स फीज, ते जाईल आपली इन्कम साईडला बाय एंट्रान्स फीज, तर ते आपलं 2900. नंतर आहे टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, एंट्रान्स फीला आपल्याला इनर साईडला अमाऊंटला लिहू 2900, कारण आपल्याला त्यावर ॲडजस्टमेंट दिली होती, सो ते इनर साईडला लिहिली आणि एक लाईन सोडली ॲडजस्टमेंटसाठी. त्यानंतर आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर बाय, ते जाईल इन्कम साईडला बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, ते जाईल 250, डायरेक्ट आउटर साईडला अमाऊंट जाईल. त्यानंतर आहे रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, ते जाईल क्रेडिट साईडला बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा, ते जाईल 900 आउटर साईडला. त्यानंतर आहे टू लिगेसीसवर आपल्याला ॲडजस्टमेंट होती, सो ते जाईल इनर अमाऊंटला अमाऊंट जाईल बाय लिगेसीस 12,000. ॲडजस्टमेंटसाठी आपण जागा सोडू. त्यानंतर आहे टू इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, ते जाईल इन्कम साईडला बाय इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट सेक्युरिटीज 400. त्यानंतर आहे टू मिसलेनियस, ते जाईल आपले मिसलेनियस रिसिप्ट इन्कम साईडला नियस रिसिप्ट, ते 400. त्यानंतर आता आपण पेमेंट साईडचे बघून घेऊ. तर ते जाईल आपल्याला फर्स्ट आहे बाय स्टेशनरी, ते एक्सपेन्सेस आहे आपले एक्सपेंडिचर साईडला जाईल, तर ते आपण लिहून घेऊ टू स्टेशनरी 600. त्यानंतर स्टेशनरी नंतर फर्निचर परचेस, ते जाईल असेट साईडला. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, ते सुद्धा जाईल असेट साईडला. त्यानंतर आहे एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, ते जाईल एक्सपेन्सेस साईडला एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, ते जाईल 3000. त्यानंतर आहे पोस्टेज
ते जाईल एक्सपेंडिचर साईडला. टू पोस्टेज 450. नंतर आहे मॅगझिन्स अँड न्यूजपेपर 2 मॅगझिन अँड न्यूजपेपर 600. त्यानंतर आहे सॅलरीज 2 सॅलरीजवर ॲडजस्टमेंट आहे, सो ते जाईल इनर साईडला 4400 आणि ॲडजस्टमेंटसाठी एक जागा सुटेल. त्यानंतर लास्ट दिलं आहे बाय बॅलन्स क्लोज डाऊन, तर ते येईल आपलं नंतर ते जाईल असेट साईडला. नंतर लास्ट दिले आपल्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट आहे लिगेसीज आर टू बी कॅपिटलाइज. सो लिगेसीजमध्ये इथं होईल लेस कॅपिटलाइज. त्यांनी म्हटलंय फुल म्हणजे त्यांनी अमाऊंटच दिली, सो पूर्ण कॅपिटलाइज होतं आहे असं डिनोट करून आपण सगळी अमाऊंट लेस केली. लेस अमाऊंटला आपण इनर 2 ब्रॅकेट देतो. त्यानंतर लास्टला अमाऊंट येईल नील. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आज सॅलरी ₹200, तर ते होईल ॲड होईल आउटस्टँडिंग सॅलरी 200. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे 50% ऑफ एंट्रान्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. सो ती लेस होईल इथे लेस 50% कॅपिटलाइज. त्याची अमाऊंट होईल 2900च्या 50% 1450 आणि आउटर साईडला सुद्धा तीच अमाऊंट जाईल 1450. तर आता आपण इनर साईडची अमाऊंट आउटर साईडला काढून घ्यायची. फर्स्ट झाली आहे. त्यानंतर सेकंड आहे 2000 याची नील आली आणि सॅलरीची 4400 मध्ये 200 ॲड होईल, तर ते जाईल 4600. त्यानंतर आता आपण टोटल करून घेऊ. तर आपली क्रेडिट साईडची टोटल जास्त येते, ती येते 11,900. त्यानंतर ती आपण इथे कॅरी फॉरवर्ड करू 11,900. टोटल लक्षात ठेवायचं, वर सिंगल अंडरलाईन खाली डबल अंडरलाईन. त्यानंतर आपण क्रेडिट साईडची टोटल लेस करून घेऊ. ती अमाऊंट येते, त्यांचा डिफरन्स येतो 2650. त्याला आपण एक राऊंड शेप देऊ. त्याला नाव देतो आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण एक तर नेट प्रॉफिट या ग्रॉस प्रॉफिट फाइंड करतो. तर इथे प्रॉफिट न निघता NGOमध्ये त्यांचा प्रॉफिट मिळवण्याचा हेतू नसतो, सो त्याला एक नाव देतो आपण टू सरप्लस इन ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. ते आले आपला. सो आपला जे जो प्रॉब्लेम होता तो आता कंप्लीट झाला आहे. आपला बॅलन्स जो सरप्लस होता तो निघाला आहे 2650. याला आपण एक्सेस ऑफ सरप्लसला एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे आपली इन्कम जास्त आहे सो एक्सपेंडिचरपेक्षा इन्कम जास्त आहे, सो आपण त्याला इन ब्रॅकेटमध्ये लिहितो एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. सो आजचा आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला आहे. तुम्हाला जर सगळे प्रॉब्लेम बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. याच प्रकारे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम मिळतील.
So thanks for watching my videos. Please like, comment and subscribe.